भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. शांती फैलावते पण टिकत का नाही? कधी कधी अंतःकरणामध्ये शांती फैलावते पण ती तशीच शेवटपर्यंत का टिकत नाही? बांबू घालून पेटविलेला विस्तव सारखे फुंकीत राहिले नाही तर विझून जातो. तद्वत आत्मज्ञानाचा अग्नी निरंतर कायम राहण्याला सतत भक्तीची आवश्यकता असते. मनुष्याच्या हृदयात ईश्वर प्रकट झाल्याची चिन्ह कोणती? सूर्योदय व्हायच्या पूर्वी ज्याप्रमाणे तांबडे फुटते, अरुणोदय होतो, त्याप्रमाणे ईश्वर प्रकट होण्यापूर्वी स्वार्थत्याग, पवित्रता आणि धर्मशीलपणा इत्यादींचे आगमन होते. राजाला नोकराकडून मेजवानी. राजाला एखाद्या नोकराच्या घरी जाऊन मेजवानी घ्यायची असली म्हणजे तो आपल्या खजिन्यापैकी तेथे अवश्य लागणारे बाडबिछाय, दागदागिने, वस्त्रपात्र, मेवा मिठाई, फळफळावळ इत्यादी सर्व वस्तू त्या चाकराच्या घराकडे आधीच पाठवून त्याच्याकडून आपली म्हणजे त्याच्या धन्याची बडदास्त उत्तम प्रकारे राखली जाईल अशी तजवीज करून ठेवतो. तद्वत ईश्वर प्रकट होण्याच्या पूर्वी तो आपल्या भक्तांच्या उत्कंठित अंतःकरणात प्रेम, भक्ती, श्रद्धा इत्यादी सामग्री पाठवून ठेवतो. प्रपंचसुख आणि विषय लोलुपता ह्यातून सुटका केव्हा होईल? परमेश्वर अखंड शाश्वत रूप आनंदमय असल्यामुळे सर्व दुःख व आनंद त्याच्यामध्ये भरलेला आहे. त्याचाच जे उपभोग घेतात त्यांना प्रापंचिक व विषयात्मक आनंद हे क्षुल्लक व हलके वाटतात. अर्थातच त्यामुळे त्यांस भुरळ पडत नाही. मन कसे असले म्हणजे ईश्वर दृष्टिगोचर होईल? कोणत्याही स्थितीत मन असले म्हणजे ईश्वर दृष्टिगोचर होईल का? मन जेव्हा शांत होईल तेव्हाच ईश्वर दिसेल. इच्छारूप झंझावाताने मानस समुद्र खळवळलेला असला म्हणजे ईश्वराचे प्रतिबिंब त्यावर पडत नाही आणि प्रतिबिंब पडल्याशिवाय तो दिसणे शक्य नाही. आमचा ईश्वर आम्हास कसा प्राप्त होईल? आपल्या आकड्याला मोठा व सुंदर रोहित मत्स्य लावून मग कोळ्याने ते आणावे. तो काठीला आमिष लावून ती पाण्यात टाकून तासच्या तास तिष्ठत बसतो व मासा येऊन गळाला लागेपर्यंत धीर धरतो. त्याचप्रमाणे जो आपल्या भक्तीमध्येच रममाण होऊन राहतो त्याला सरते शेवटी त्याचा ईश्वर भेटतोच. नुकतेच उपजलेले वासरू नीट उभं राहायचे कळेपर्यंत शेकडो वेळा निसरते आणि शेकडो वेळा पडते. तद्वत भक्तिमार्गामध्ये नीट कार्यसिद्धी होईपर्यंत अशाच ठेचा लागतात व असेच पाय निसरतात. संसार घन नावाचा प्रयोग. असे सांगतात की एकदा दोन मनुष्य संसाधन नावाच्या भयंकर प्रयोगाने कालीदेवीला प्रसन्न करण्याच्या उद्योगास लागले. ही मंत्रसिद्धी अंधेऱ्या रात्री स्मशानामध्ये प्रेताच्या छातीवर बसून करावी लागते. पहिला मांत्रिक रात्रीच्या पहिल्या प्रहरातच भयाने गांगरला आणि त्याचा बुद्धिभ्रंश होऊन त्यास वेळ लागली. दुसऱ्यावर आदिमातेची कृपा होऊन तो साऱ्या रात्रभर टिकला. देवी त्यास प्रसन्न झाली. तेव्हा त्याने तीस विचारले की, माते, दुसऱ्या माझ्या सोबत्याला आपण वेडा का केला? देवीने उत्तर दिले, बेटा, मी तुला सुद्धा तुझ्या मागच्या अनेक जन्मात वेडाच केलेला होता. आता अखेर हे माझे दर्शन तुला झाले आहे. आपण कोणता पंथ स्वीकारावा? हिंदू लोकांमध्ये अनेक पंथ व अनेक मत आहेत. तेव्हा आपण कोणता पंथ किंवा मत स्वीकारावे? एकदा पार्वतीने महादेवास विचारले की, अहो परमेश्वरा, सच्चिदानंद परमेश्वराचे मूळ कशात आहे? तेव्हा महादेवाने उत्तर दिले, त्याचे मूळ श्रद्धा. म्हणून कोणत्याही विशेष मतात किंवा पंथात विशेष किंवा मुळीच अर्थ नाही म्हटले तरी चालेल. प्रत्येकाने आपापल्या पंथातील कर्तव्य यथायोग्य रीतीने करावीत आणि भक्ती करणे ती एकनिष्ठेने करावी म्हणजे बस. गार पाण्यात पडली तरी तिच्यातील अग्नी नाहीसा होत नाही. एखादी गार कितीही वर्ष पाण्याच्या तळाशी पडलेली असली तरी तिच्यातील अग्नी काही नाहीसा होत नाही. तिच्यावर पाहिजे तेव्हा पोलादाची पट्टी किंवा चकमक मारा की ठिणगी पडलीच.
तद्वत खरा भक्त असतो तो आपल्या भक्तीत अगदी एकनिष्ठ निश्चय धरून असतो. तो जरी जगाच्या घाणीच्या मध्यभागी बसलेला असला तरी आपले प्रेम व भक्ती म्हणून सोडित नाही. परमेश्वराचे नाव कानावर आले पुरे की तो लगेच तन्मय होऊन जातो. झपाट्याने वाहणाऱ्या पाण्याचा भोवरा होतो. झपाट्याने वाहणाऱ्या प्रवाहाचे पाणी कित्येक ठिकाणी खळग्यात पडून घर 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 फिरते आणि त्याचा भोवरा होतो. पण लवकरच तो खळगा भरतो आणि ते लगेच पूर्ववत सरळ होऊन जोराने वाहू लागते. तद्वत धार्मिक मनुष्याचे अंतःकरण वारंवार दुःख, अश्रद्धा आणि निराशेच्या भोवऱ्यात सापडते. पण तो चंचलपणा अगदी क्षणिक असतो, फार वेळ टिकत नाही. पाण्यात कितीही वर्ष दगड पडला तरी मऊ होत नाही, परंतु चिखल तेव्हाच भिजेल आणि मऊ होईल आणि तो पाण्यात मिळून जाईल. तद्वत दृढतर अंतःकरणाचा भक्त कितीही छळ झाला, कितीही कठीण प्रसंग उतरला त्यांनी निराश होत नाही. पण कच्च्या भक्तीचा मनुष्य असतो तो अत्यंत क्षुल्लक कारणाही दळमळवू लागतो. आगगाडीचे इंजिन असते ते कितीही ओझ्याने लादलेले डबे असले तरी ते सहज घेऊन जाते. तद्वत परमेश्वराची लाडकी लेकरं असतात ती त्याच्या भक्तीशी आणि प्रेमाशी एकरूप होतात आणि जगाच्या छळाने किंवा काळजीने निराश न होता आपल्याबरोबर आणखीन कित्येक मनुष्य घेऊन परमेश्वराकडे जातात. मुलांची हौस किती अल्प असते. त्यास एखादी बावली जगातील सर्व संपत्तीपेक्षा व रत्नांपेक्षाही थोर वाटते. तशीच गोष्ट खऱ्या भक्तीची आहे. त्याच्याजवळ कितीही संपत्ती असो किंवा त्यास केवढाही मान मिळो तरी ती सर्व बाजूला सारून ते एका परमेश्वरालाच धरून राहतो. मुलगा मलखांबाची पकड करतो. जर एखादा मुलगा मलखांबाला घट्ट धरून मग पाहिजे तशा पकडी करतो, भराभर उलटा सुलटा होतो, पडण्याचे वगैरे भय न धरता आडवा ताठ राहतो, त्याप्रमाणे आपण परमेश्वराला घट्ट धरून जगातील कर्तव्य कर्म करावीत म्हणजे कशाचीच दास्ती नाही. उथळ जमिनीवर साचलेल्या डबक्यातले पाणी कोणी भरून नेले नाही तरीसुद्धा आटून जाते. त्याप्रमाणे एखादा पापी मनुष्यही कधी कधी आपला सर्वस्वी व सर्वतोपरी ईश्वराच्या कृपेवर व प्रसादावर भार घालून दोषमुक्त होतो. कृष्णार्पणासारखा दुसरा सुगम मार्ग नाही. कृष्णार्पणासारखा सुगम आणि सुरक्षित असा दुसरा मार्ग नाही. कृष्णार्पण म्हणजे आपले सर्वस्व ईश्वराला वाहणे होय. सर्व कर्मे ईश्वरार्पण केली म्हणजे अर्थात माझे म्हणून काहीच उरत नाही.